हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। 24,000 पदांसाठी शिक्षक भरती होणार असल्याची माहिती आज पुन्हा एकदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे। याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या, नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया 24,000 पदांसाठी शिक्षकांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वीच घोषणा केलेली होती। मात्र अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीमध्ये गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया काही महिन्यापूर्वीच पूर्ण झालेली आहे। मात्र बरेच दिवस झाले असले तरी ही शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नव्हती। त्याचबरोबर संस्थाचालक हे सुद्धा कोर्टामध्ये गेलेले होते आणि त्या प्रक्रियेचा सुद्धा निकाल हाती लागलेला असला तरी सुद्धा अजूनही शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही। यामधून डीटीएड बीएड बांधवांनी उपोषणे, इतर मार्गाने मोर्चे, वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या हाती काहीच ठोस असा निर्णय किंवा ठोस असा कालबद्ध कार्यक्रम मिळाला नव्हता। आज विधानसभेमध्ये ही माहिती शिक्षण मंत्र्यांना विचारले असता शिक्षण मंत्र्यांनी काय उत्तर दिले हे तुम्हीच पहा। सामावून घेऊन नवीन आरक्षणानुसार लवकरच 24,000 शिक्षकांची भरती करणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत केली। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा आकृतीबंध तयार आहे। लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन भरती करणार असल्याचंही ते म्हणाले। धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री विधान परिषदेत यावरून आपल्या लक्षात येतं की आत्ता जी ही शिक्षक भरती आहे, ही शिक्षक भरती 24,000 पदांसाठी लवकरात लवकर म्हणजेच महिनाभरात पार पडणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जे काल मराठा आरक्षण जाहीर झालं, हे मराठा आरक्षण 16%, या 16% आरक्षणाचा लाभ सुद्धा या शिक्षक भरतीमध्ये मिळणार आहे। आपल्या या विविध व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये वारंवार विचारणा होत होती की मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आहे, या आरक्षणाचा फायदा या शिक्षक भरतीमध्ये होणार आहे का? तर खुद्द शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी या आरक्षणाचा फायदा या ठिकाणी या विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।